नमस्कार मंडळी, नमस्कार. MSJ प्रस्तुत काल, आज आणि उद्या या कार्यक्रमात मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर स्वागत करतो. आजचा आपला चर्चेचा विषय मानवी उत्क्रांती आणि विकास. आणि या चर्चेसाठी आपल्याला इथे लाभलेले आहेत सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ अधोक्षज राजाध्यक्ष. तुमचे नाव घेताना जिबेला का आम्हाला हो. गैर स्वागत आहे सर तुमचं. आता आपण आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना आमंत्रित करूया बुवा. सोशल मीडिया सेन्सेशन, रिली स्टार मोना डार्लिंग. Hello everyone. तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम चिकी चिकी बूम बूम. Hello cutie pie. Hello. Oh my gosh. Oh my god. I like it. I totally like it. Yeah. Oh my god. Hello, uncle. नमस्कार. Hello, cutie pie. हॅलो. What is your name, baby? तसं माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा. Oh. पण तुम्ही क्युटी पाय म्हटलं तरी चालेल. So sweet. आणि तुमचं नाव? नमस्कार, मी अधोक्षज राजाध्यक्ष. कठीण नावाचे अंकल आहेत. हरकत नाही. Yeah. जर माझं नाव तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही मला फक्त राजाध्यक्ष म्हणू शकता. मी काहीच नाही बोलणार. मला काहीच जमणार ना. राजपूत, फक्त एक प्रश्न होता. तुम्ही विचारा. मला काल असं सांगताना सांगितलं होतं की मोना डार्विन म्हणून कोणीतरी येणार आहेत. अरे नाही सर, डार्विन नाही, डार्लिंग. मोना डार्लिंग, रिली स्टार. रिली स्टार. हा कसं आहे, आम्ही आहे ना 2 गंभीर लोकांना चर्चेला बोलवलंय हा. बऱ्याचदा, पण TRP येत नाही ना हो. त्याच्यामुळे काय करतो आम्ही, एक विद्वान आणि एक सेलिब्रिटी असं बोलवतो कॉम्बिनेशन. बरं. पण आता तुम्ही म्हणता तसं एकाच व्यक्तीमध्ये सेलिब्रिटी पण आहे, विद्वान पण आहे, असं रेअर कॉम्बिनेशन होईल ना सर ते. हा, एखाद्या थोडीशी जरी चुनूक दिसली ना त्यांना बोलून घेतो, त्यामुळे बोलवलं sir. अच्छा, बरं. Cutie pie, let's go. I'm so excited. तर चला बुवा, आता आपण चर्चेला सुरुवात करूया बुवा. Yeah. तर मानवाने म्हणजे अशी प्रचंड प्रगती केलेली आहे. Oh my god, very good, Manav. Where are you? Come on the stage. Let's put your hands together. Manav. Come on, manager. Manav. मॅडम. Congratulations, Manav. मॅडम मानव म्हणजे आपण सगळे. हा. माणूस ह्युमन. Shut up, manager. हा. I'm so तर sorry. मानवाने ही जी काही उत्क्रांती केलेली आहे त्याची पाळंमुळं किती रुजलेली आहेत बुवा. Okay. त्याच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावलेला आहे बुवा. Oh तर my या सगळ्याचा उहापोह आपण करणार आहे बुवा. मला लिंबू टाकून पाहिजे. निंबू टाकून पाहिजे. ओवा पोवा मला लिंबू टाक. पण मॅनेजर, आधी मी पोवा खाल्ला आणि मग ओवा खाल्ला तर चालेल ना? कारण आहे ना, पोवा खाल्ल्याने ऍसिडिटी गॅसेस होतात आणि मग ओवा खाल्ल्याने ते पोवा गॅसेस निघून जाणार. मॅडम वा पोह म्हणजे सखोल चर्चा, असं सखोल विस्तार असं. हा. सॉरी. सविस्तर चर्चा करणार आहे बुवा. तर सर, मी तुम्हाला अशी विनंती करतो बुवा की या विषयावर तुम्ही आपल्या ज्ञानाचा प्रकाश टाका. सर्वप्रथम इतक्या वेळानंतर मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मला आज इथे यांच्यासोबत बोलवलं त्याबद्दल खेद व्यक्त करतो. तर आज आपण इथे जमलेलो आहोत कारण आपण बोलणार आहोत मानवी उत्क्रांतीविषयी. हा. आता मानवी उत्क्रांती म्हणजे काय हे तर आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. आपण शाळेत असता मला नाही माहिती. नाही, काय माहित नाहीये. उचकांती मला नाही. उचक्रांती नाही, उत्क्रांती. म्हणजे पाणी आहे. मॅनेजर नको.
निसर्गानुसार सजीवांनी अंगीकारलेले बदल म्हणजे उत्क्रांती. हा हा म्हणजे आता मी जे विस्कटून सांग. नाही विस्कटलेलंच आहे, मला सावरावं लागेल. अरे तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो मला सोप्या भाषेत सांगतो. मला सांगा, पृथ्वी तलावर सगळ्यात पहिले जन्माला आलेला प्राणी कुठला? मला नाही माहिती. नाही इतका लाजण्यासारखा कुठलाच प्राणी जन्माला नाही आलेला आहे की म्हणजे अचानक त्याचं नाव घेतलं आणि आपल्याला लाजच वाटली, असं काही मला नाही नाही. माहिती. मी सांगतो पृथ्वी तलावर सगळ्यात आधी जन्म घेतला तो म्हणजे अमिबा. आय नो दॅट. आय नो दॅट. पाडाले पिकलाय अमिबा. नीट बघा, पाडाला पिकलाय अमिबा. नाही तो आंबा अमिबा. अमिबा पटेल. ती अमिषा पटेल. मॅडम अमिबा हे प्राण्याचं नाव आहे. हा, हा. Animal, okay. पाण्यात राहतो तो. बरोबर. अमिबा हा प्राणी आहे की नाही मॅडम? Fine. I'm so sorry. प्राणी आहे. ओके, हा. कंटिन्यू. ओके, I'm so sorry. हा. मी मध्ये डिस्टर्ब नाही करणार. प्लीज तुम्ही कंटिन्यू करा, अध्यक्ष. अध्यक्ष नाव नाहीये माझं, राजाध्यक्ष नाव आहे माझं. सर, त्या अध्यक्ष म्हणाल्या आहेत, हेच त्यांच्या मानवी उत्क्रांतीचं प्रमाण आहे. बर मी पुढे कंटिन्यू करतो. हा, तर अमिबा म्हणजे काय? तर अमिबा हा प्राणी आहे. ओके. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. ओके. बरोबर. आणि पहिल्यांदा ऐकलं तुम्ही? नाईस. बरं, तर अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे आणि अमिबामध्ये अलैंगिक प्रजनन क्षमता असते. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मॅनेजर, सॉरी मॅडम. अश्लील कार्यक्रमाला मला घेऊन यायचं नाही. मॅडम सॉरी मॅडम. काढलं त्या घाणेरड्या कार्यक्रमाला. मी तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकेन. नाही मॅडम. नाही मॅडम, सॉरी मॅडम. मॅडम घाणेरडा कार्यक्रम नाही आहे. हा मॅडम. घाणेरडा कार्यक्रम नाहीये. तुमचं चकचकीत सरफेस बघूनच कळलं होतं पुढे जाऊन असलं काहीतरी होणार आहे म्हणून. अहो नाही मॅडम, ज्ञानवर्धक कार्यक्रम आहे हा. इथे काहीच अश्लाघ्य घडत नाहीये, हा. काहीही अश्लील नाहीये. मुळात घाणेरडं काय आहे? आम्ही दोघं जर जीवशास्त्राविषयी बोलत नका आहोत. मी तुम्हाला आता सांगते, नका बोलू. तुम्हाला लाज नाही वाटत चार चौकात असलं काहीतरी बोलायला? तुम्ही पुढच्या पिढीला हे शिकवणार आहात का? अरे जे बोलता येत नाही त्यांना काय शिकवणार आहेस तू? पुढची पिढी बोलतेस तू. मी समजावतो. एक्सक्यूज मी, नाशिकची द्राक्ष तुम्ही. अरे कोण नाशिकची द्राक्ष? नाशिकची द्राक्ष आहे मी? वाळून मनुका करतात माझा. सर नका हो. राजाध्यक्ष, चिडचिड होते, राजपूत चिडचिड होते. कंटिन्यू काय मला या बाईला एकही गोष्ट कळत नाही. मी काय बोलू मला सांगा. काहीही बोला पण अश्लील बोलू नका. बोलतो मी, चांगलं बोलतो. चांगलं बोला. बोला सर. डार्विन माहितीये तुम्हाला? डार्विन माहितीये मला. डार्विन माहितीये, सगळ्यांना माहितीये. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. डार्लिंग नाही, डार्विन. नाही माहिती. डार्विन काय म्हणतो डार्विन? सांगा हिला, सांग. मॅडम पाणी. डार्विन, चार्ल्स डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, सायंटिस्ट. मग त्याचं काय? त्याचं काय म्हणजे त्यांनी आता प्राणी कसा जन्माला आला, माणूस आधी कोण होता, कसा होता, त्याच्यात बदल कसे झाले, त्याचा विकास कसा झाला, हे त्यांनी त्याच्या शोध प्रबंधात ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीसीज ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि थॉमस हेस्कली नावाचा एक ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञ आहे, त्यांनी त्यांचं कार्य पुढे नेलेलं आहे. एक मिनिट इकडे या. इकडे. हे सारं तुम्हाला कसं ठाऊक? मी अभ्यासक आहे साहेब, आणि तुमचा खूप मोठा चाहता आहे. मगाशी राहून गेलं, पाया पडतो. नाही खरंच मी म्हणजे आदिजीवांचा क्रमविकास आणि जीवाश्मानांचे गर्भविज्ञान याचे व्यवच्छेदक लक्षणे आणि तुलनात्मक अभ्यास असा प्रबंध आहे माझा. साहेब, तुमचा प्रबंध जनुकीय विकास आणि उत्क्रांतीवादाचा सापेक्ष अभ्यास अर्थात मानवा लागे. सही हवी आहे साहेब. तू इतकं सगळं केलेलं आहेस? हा. अरे मग संबंधा तू काय हिच्यासाठी काम करतोस? पैसे. असे किती पैसे देत असेल ही तुला? सर, तुम्हाला किती मिळतात? प्राध्यापक आहे, मला महिन्याला 2.25 लाख रुपये मिळतात. मी यांचा मॅनेजर आहे. 6.5 लाख रुपये मिळतात. 6.5 लाख? हा.
आठवड्याला. लाचार. अरे सर काय लाचार. सर लाचार. थँक्यू साहेब, थँक्यू. मी काय म्हणते राजा बाबू, तुझा बाप राजा बाबू. रिलॅक्स. तुझा बाप राजा बाबू आणि तू पक्याची कप्पक, दोघं मिळून पक्याची कप्पक राजा बाबू. सर काय करताय? चिडू नका. हे ओरडतात मॅनेजर. राजाध्यक्ष नाव आहे माझं. राजाध्यक्ष. सारखे सारखे मॅनेजर. पक्याची कप्पक राजा. राजा बाबू आहे का मी? नाही नाही ना सर. सर तुम्ही लक्ष देता येऊ. त्यांना मागे न्या. हा सर इकडे इकडे या सर चर्चा सुरू. तुम्ही इथे. प्लीज प्लीज प्लीज. कोणाला आणलेला आहे तू? नाही तुम्ही ओरडू नका ना मग. हो, हो. पॉप्युलर आहेत त्या मुली. अरे पण तुमच्या लक्षात येतंय का या बाईला मानवी उत्क्रांतीविषयी काहीही ठाऊक नाहीये. हा, आता- ही जी रील स्टार आहे हिच्यामुळे आपली उत्क्रांती थांबणार आहे. हे जे मागे चित्र आहे की नाही, हो हो हो. आधी मानव काय होता? माकड होता की नाही? हा. उत्क्रांती अवस्थेत हळूहळू हळूहळू तो मानव झाला की नाही? हा. आता हिचे रील्स बघत बघत ते गॅजेट समोर धरून माणूस पुन्हा असा 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 करत माकड होतो की नाही बघा. युजलेस. काहीही ठाऊक नाहीये हिला. काही म्हणजे तुम्ही काहीही बोलताय. माणूस आधी माकड होता, आपण आधी माकड होतो, हे माहितीये का तुला? हे अंकल माकड होते आधी. एकटा माकड नव्हतो. चिडवतेस काय मला? वर्गात आहे मी तुझ्या. आपण सगळे माकड होतो. तुझे आई वडील, वाडवडील जे कोणी. तुमचे पप्पा असतील माकड. मी नाहीये माकड. मॅडम मी असली तर हरणी असेन. आणि हे केवटी पाय काळवीट. आता तुम्ही म्हणत असाल दा असेल बो मी काळवीट. होतं होतं. लाज वाटते का? लाज. काय या जन्मात स्वतःच्या डोक्यावर 4 केस उगवताना आले, 12 शिंग उगवून फिरणार होते जंगलात. रागव सर तुम्ही रागव नका. कपडा माकडच होतो आपण आधी सगळे. सॉरी पण मला तुमचा हा मुद्दा काही पटला नाही बुवा. म्हणजे माझे आजोबा खापर पंजोबा यांच्यात कोणी माकड होता असं ऐकलेलं नाही ना हो. अरे पण आजोबा पंजोबांचं नाहीच म्हणते मी. मग? लक्ष वर्षांपूर्वी आपण माकड होतो की नाही? असं का? हो. तेव्हा मग बरं, बरं, मग बरं. मानवी उत्क्रांती झाली आणि आपण माणूस झालो की नाही माकडापासून. असं खरं खरं खरं. साधं गणित आहे. एवढं कळू नये तुम्हाला? आपल्याला आधी शेपूट होतं हे तरी माहितीये. हे शिपट होतं आपल्याला. हो. माय गॉड. ओ म्हणून काय? म्हणून बसच्या सीटला मध्ये गॅप असतो. अच्छा तो मागे गॅप असतो तो. हा यु नो पूर्वी फक्त एसटीने प्रवास व्हायचा ना सगळ्यांचा. हा. तर आता आपल्याला सेफ्टी असायची. मग बसच्या सीट मध्ये गॅप असायची ना तेव्हा लोक ना अशी सेफ्टी ऍडजस्ट करून बसायचे. बॅलेन्स. सर 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 नका सर सर. राजपूत तुमच्या आहे. हा नका ना सर नका ना सर प्लीज ना सर. तुमच्या या निर्णयाचा आदर आहे मला राजपूत. हा. पण थू. अरे, तुमच्या जिंदगाणीवर थू राजपूत. तुम्ही काय आणलंय हे तुमच्या लक्षात येत नाहीये. सॉरी सॉरी थू. चर्चा करा सर प्लीज. आय हॅव अ क्वेश्चन. बोल. मग आपली ती शेफ्टी कोणी कापली? आपली शेपटी कोणी कापली नाही. आपली शेपटी गळून पडली. ई. ज्या गोष्टींचा आपण वापर करत नाही ती गोष्ट हळूहळू नष्ट होते. ओ मानवाने योग्य वेळेत प्रगती केली. अश्मयुगात मानव प्रगती करतच होता, पण त्याच्या प्रगतीस कधी वेग आला? पाषाण युगात. तेव्हा माणूस वेगवेगळ्या पद्धतीने अस्त्र बनवू लागला, वस्त्र बनवू लागला, माणसाने आगीचा शोध लावला, तो समाजामध्ये वावरू लागला. पण त्याच वेळी मला असं वाटतं माणसाच्या कल्पकतेला जास्त आस कधी मिळाली जेव्हा त्याने चाकाचा शोध लावला. चाकाचा शोध लावल्यानंतर माणूस इथपर्यंत पोहोचला असं मला वाटतं. क्या बरोबर बात आहे. आहे. नाही 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 बरोबर आहे तुमचं. नाही तर मॅनेजरला गाडी ढकलत आणावी लागली असती. हो एडी आहे का तो? बावळट आहेस तू मुली? रिलॅक्स सर. जर चाकाचा शोधच लागला नसता तर गाडी आली असती का? म्हणजे अरे चाकाचा शोध लागला ना आधी. जर चाकच नसतं तर मॅनेजर कुठली गाडी ढकलत येणार होता मला सांग. म्हणजे गाडी पण अस्तित्वात नसती. ऑफकोर्स नसती. म्हणजे चाक नसती गाडी पण नसती. बरोबर. मग बबलूचं कसं झालं असतं? कोण बबलू? पंचरवाला. त्याची फॅमिली कशी जगली असती? त्याच्या फॅमिलीने काय जेवलं असतं, काय खाल्लं असतं, त्याची बायको, त्याची पोरं. माय गॉड. तुमच्या डार्लिंगला या मोना डार्लिंग कडनं थँक्यू सांगा. डार्लिंग तू ऐकत असशील तर थँक्यू सो मच. डार्लिंग. चाकाचा शोध लावलास, तू गाडीचा शोध लावलास म्हणून डार्लिंग. बबलूची पंचरवाल्याची पोरं आज जेवू शकतात.
डार्विनने त्यातलं काही नाही. मॅड- थँक्यू सो मच. मॅड- माय गॉड तू थँक्यू. इकडे Relax, मला relax. युगांची नावं सांग. सत्ययुग आहे. मी सांगतो. अश्मयुग, सर नवाश्मयुग, ओ सर मध्याश्मयुग, पाषाण युग. रिलॅक्स रिलॅक्स सर. व्हॉट हॅपन मॅनेजर? अरे योगायोग. थांबा ना हो. ओह माय गॉड. आणि ते पितृपक्ष असे रागावून का गेले? तुझा बाप पितृपक्ष! तुझा बाप पितृपक्ष!